मी दशरथ आबाजी पवार, मुक्काम धारवली. मला दुसरा वर्ष आहे पंप घेताना, पण मी न विचारता न करता तो पंप घेऊन आलो. पण मला साहिल सेठनी स्वतः त्यांनी न बघता स्वतःनी त्यांचा पंप हे करून मला सर्व्हिस करून ओके करून दिली. आणि मी कुठली पण वस्तू काही घेतो तर इथे मी एकदम सर्टिफिकेशन आहे. आणि की एवढे बहुसंख्य पंचायत कृषीमधून बऱ्याच लोक आले, बऱ्याच लोकांनी त्यांचा परिचय दिला. मी तर स्वतःचा माझा अनुभव सांगतो. मी कुठली वस्तू घेताना त्यांच्यासोबत इथं स्वतः येतो आणि कुठल्यालाही गाईड करणारा ते गाईड करतात. जय जवान जय किसान. आज साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये आज दशरथजी आबाजी पवार ह्या ठिकाणी आलेले आहेत. यांचं आपण स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे साहिल कृषी सेवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा देखील स्वागत करत आहोत. आज ह्या ठिकाणी दशरथ आबाजी पवार ह्या ठिकाणी सर्व्हिसिंग साठी आले होते. ते आपले अनुभव शेअर करणार आहेत. आपण पाहूया त्यांनी पंप किती वर्षापूर्वी नेला होता आणि आज किती वर्षानंतर आपण सर्व्हिसिंगला आलेत आणि सर्व्हिसिंग तुम्हाला योग्य मिळाली का ते तुम्ही सांगू शकता आपण आपल्या भाषेमध्ये. मी दशरथ आबाजी पवार, मुक्काम धारवली. मला दुसरा वर्ष आहे पंप घेताना, पण मी न विचारता न करता तो पंप घेऊन आलो. पण मला साहिल सेठनी स्वतः त्यांनी न बघता स्वतःनी त्यांचा पंप हे करून मला सर्व्हिस करून ओके करून दिली. आणि मी कुठली पण वस्तू काही घेतो तर इथे मी एकदम सर्टिफिकेशन आहे. आणि साहिल सेठ मेन काय आहे त्यांचा मेन ते खत हे सर्व वगैरे आंब्याचं औषध, कुठला पण औषध, भाजीचा हे भाजीपाला सर्व ते देणारे सर्व देतात. पण त्यांनी सोडून स्वतः की त्यांनी प्रथम माझा पंप घेऊन त्यांनी स्वतः सर्व्हिस करून दिला. आणि एवढंच आहे की आम्ही कृषी उद्योगच्याला पण मी आलो होतो की एवढे बहुसंख्य पंचायत कृषीमधून बऱ्याच लोक आले, बऱ्याच लोकांनी त्यांचा परिचय दिला. मी तर स्वतःचा माझा अनुभव सांगतो. मी कुठली वस्तू घेताना त्यांच्यासोबत इथं स्वतः येतो आणि कुठल्यालाही गाईड करणारा ते गाईड करतात. कुछ आंब्याच्या सांगा, कुठली वस्तू तुमच्या पंपाची सांगा, स्वतः जे काय करतात ते स्वतःहून करतात. आणि ठीकठाक एवढं की एकदम बेस्ट सर्व्हिस. कुठलं पण काम काही रीतीने सांगा. आणि साहिल सेठ एवढं नाव आहे ना या तालुक्यात की प्रत्येक काम ते एकदम म्हणतात ना एकदम स्वतःच्या मर्जीने आनंद एकदम प्रामाणिक आणि एकदम ह्यानी विचाराने आणि शांत स्वभावाने जो प्रत्येक माणूस येतो त्याला प्रत्येक कुठली पण सर्व्हिस द्या. त्यांचा भाजीपाल्याचा समजा मटेरियल, तुम्ही खत पाणी सांगा, तुम्ही आंब्याची फवारणी सांगा, पुन्हा तुम्ही सर्व्हिस पंपाची सर्व्हिस तर बेस्ट. त्यांचा कुठला अवजार, प्रत्येक अवजार त्यांच्याकडनं समजा कटर मशीन आहे, पुन्हा काय म्हणतात ते गवत कटिंग आहे, कुठली सर्व वस्तू. आणि मला पंचायत समिती त्यांनी बिचारे एवढं सहाय्य केला. ती होती त्यानं आपली राधा म्हणजे अनुदान मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला साहिल कृषी सेवा केंद्रातून सहकार्य मिळाले आणि ह्या मशीनला अनुदान सुद्धा तुम्ही मिळून दिलेलं आहे. आणि त्यांनी मला ह्याच्यावर एक पंप पण फ्री दिलेला आहे. अच्छा, त्यावेळेला आपल्या दुकानाला ऍक्च्युअली 25 वर्ष पूर्ण झाली होती. 2 वर्ष मला पाठीचा पंप आपला बॅटरीवाला तो पंप त्यांनी त्या टाइम फ्री दिलेला आहे. तर खरोखर त्यांचे धन्यवाद मानतो आणि खरोखर आभार मानतो. आणि मी इथे तूर्त थांबतो. धन्यवाद पवार साहेब. तुम्ही म्हणजे आम्हाला खरी आठवण नाही की पंप तुम्ही त्यावेळेला कदाचित आपले जे सिल्वर जुबली होती तेव्हा तुम्ही पंप खरेदी केलेला आहे. त्यावेळेला योजनेचा लाभ सुद्धा उचललेला आहे. खरोखर म्हणजे तुम्ही आज आठवण करून दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. आणि कुतुष्ट जेवण म्हणून त्यांनी पंचकुशी सर्वांना दिला होता. धन्यवाद. कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्ही आम्हाला आमचा मान मोठा केलेला आहे. धन्यवाद आपला. आणि तुम्ही आज सॅटिस्फाय आहात? सॅटिस्फाय, काही प्रॉब्लेम कुठली पण वस्तू घेऊन या एकदम परफेक्शन करून देतात. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये खत असो, औषध असो, बियाणं असो, मशिनरी असो, काही असो